नमस्कार. आपण ऐकतोय प्राचार्य श्री अनंत दामोदर आठवले म्हणजेच परमपूज्य स्वामी वरदानंद भारती यांचं जीवनचरित्र तेजाचं चांदणं. आजचा भाग आपला चालला आहे 13वा श्री शालिवाहन चरित्र लिखाण. शालांत परीक्षेनंतर सुट्टीत लिहायला घेतलेलं श्री शालिवाहन चरित्र महाकाव्य हळूहळू करत चैत्र शके 1865ला महाकाव्याच्या 15व्या सर्गापर्यंत येऊन पोचलं. त्याचा प्रवास असा आहे. 1. चैत्रवद्य एकादशी शके 1862 प्रारंभ, 1862 तृतीय सर्ग समाप्त, अश्विन 1862 चौथा सर्ग समाप्त, 1863 वैशाख 5वा सर्ग समाप्त, ज्येष्ठमध्ये 6वा सर्ग समाप्त, आषाढ 7म सर्ग समाप्त, भाद्रपद 8म सर्ग समाप्त, वैशाख 1864 10वा सर्ग, ज्येष्ठ 11वा सर्ग, श्रावण 12वा सर्ग, अश्विन 1864 13वा सर्ग, मार्गशीर्ष 14वा सर्ग समाप्त आणि चैत्र 1865 15वा सर्ग समाप्त. आयुर्वेद विशारदाचं शिक्षण चालू असताना काव्यलेखनाचं कार्य चालूच होतं. शके 1865 म्हणजेच इसवी सन 1943पर्यंत काव्यलेखन झालं, परंतु यानंतर मात्र ते काव्यलेखन मागे मागेच पडलं. प्रज्ञाहत झालेल्या नव्या पिढीला हे महाकाव्य म्हणजे दीपस्तंभच आहे. शल्य एकच आहे, ते काव्यशिल्प अपूर्ण आहे. पारतंत्र्याच्या काळात सावरकरांच्यापासून प्रेरणा घेऊन हे महाकाव्य रचण्यास प्रारंभ झाला होता, पण दुर्दैवाने ते पूर्ण झालं नाही आणि त्यानंतर श्री गणेशजी परांजपे यांनी अप्पांच्याकडून समजावून घेऊन कथा पूर्ण केली आहे. सरस्वती कवी रवंदे यांनी अप्पांच्या महाकाव्याला साजेशी रचना करून महाकाव्य सांग केलं आहे. ते नांदेड येथील संस्कृती विचार सेवक संघाने पुरवणी म्हणून प्रकाशित केलेलं आहे. एके दिवशी दुपारी 4-4:30ची वेळ होती. पंढरपुरात वरच्या ओटीवर देवघराच्या समोर जमिनीवर मायलेक निवांत चहा पीत बसले होते. अनंतरावांना मनापासून चहा आवडत नसायचा, पण पंढरपुरात असले की आईसाठी कधीतरी चहा घेत असत. ते आईला म्हणायचे, आई, मला मनापासून चहा घ्यायला आवडत नाही गं, तुला वाईट वाटेल म्हणून मी घेतो. अगं, चहा हे काही आपलं पेय नाही आहे, इंग्रजांनी आणले ते, मग आपण कशाला त्याचं व्यसन लावून घ्यायचं. दादा झोपाळ्यावर बसले होते. त्यांनी हा मायलेकरांचा प्रेमळ संवाद ऐकला. ते म्हणाले, राधा, कशाला त्याला आग्रह करतेस? तरी चहा ही काही फार चांगली गोष्ट नाहीच आहे, तुला माहीत आहे ना. मी लिहिलेल्या चहाचे दुष्परिणाम या अष्टकावर अनंताने शाळेच्या गणपतीपुढे चहापुराण सांगितलंच होतं ना. मग झालं तर. राधाबाईंनी मग मात्र कधीच अनंतरावांना चहाचा आग्रह केला नाही. सुट्टी संपवून अनंतराव पंढरपुराहून पुण्याला परत आले. आता विशारदच्या शेवटच्या वर्षाचा अभ्यास सुरू झाला होता. अभ्यास करताना ते सहजपणे त्या विषयाशी एकाग्र होत असत. आकलनशक्ती तीव्र असल्यामुळे त्यांचे अनेक विषय एकदा वाचन होताच पक्केच होत असत. जबरदस्त स्मरणशक्ती, कुशाग्र बुद्धी ही पैतृक संपत्ती त्यांना लाभलेली होती. काही विषयांच्या अभ्यासात ते विषय पक्के लक्षात राहावेत म्हणून सूत्र ते रचित असत. काही आयुर्वेदीय औषधांचे पाठ त्यांनी श्लोकबद्ध केले होते. त्यातलाच एक वानगी दाखल असा आहे. हेमगर्भतु पादांश भागर्धम चाभ्रकम ततः सार्धभागम च कर्पूरम मिश्रयित्वा निमर्दयेत. या रचनेत औषध निर्मितीची पूर्ण प्रक्रिया येत असल्यामुळे अनेक औषधांची निर्मिती आणि घटकांचं प्रमाण कसं आणि किती हे लक्षात ठेवायला सोयीचं व्हायचं. चतुर्भुज कल्प, सुतशेखर कल्प, लक्ष्मीविलास मिश्रण इत्यादी काही प्रमुख औषधांचं अशा प्रकारे तयार केलेले पाठ त्यांच्या लेखन संग्रहात दीर्घकालपर्यंत होते. अनंतराव कधीही परीक्षार्थी नव्हते. ज्ञानार्जनाची तीव्र लालसा त्यांच्या ठिकाणी होती. त्यामुळे परीक्षेचा अभ्यासही त्यांनी ज्ञानप्राप्तीचं एक साधन म्हणूनच केला. परीक्षा जवळ आली की विद्यार्थ्यांच्या अभ्यासाला उधाण येतं. त्यांची रात्रंदिवस अभ्यास, घोकंपट्टी सुरू होते. तसं अनंतरावांचं नसायचं. त्यांच्या महाविद्यालयातील एक अधिकारी वैद्य मापू जोशी
श्री अनंतरावांच्या अभ्यासिकेजवळच राहायचे. त्यांची भेट अनेक वेळा होत असे आणि ते विचारायचे, काय अनंतराव, परीक्षा जवळ आली आहे, अभ्यास काय म्हणतोय? अनंतरावांचं अभ्यासाचं सूत्र प्रसंगी अखंडित वाचित जावे या उक्तीप्रमाणे असल्यामुळे ते म्हणायचे, जवळजवळ झालं आहे, सर्व विषयांची तयारी बरी झाली आहे. वैद्य मापू जोशी यांना त्यांच्या आत्मविश्वासाचं कौतुकच वाटायचं. अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून शवविच्छेदन करण्याचा प्रसंग सर्व विद्यार्थ्यांवर येऊन ठेवला. सर्वांनाच ते किळसवाणं, घाणेरडं म्हणून नकोच वाटायचं. सर्वजण प्राचार्यांच्या समोर चर्चा करीत होते. एकानं विचारले, अनंतराव, तुमचं काय मत आहे? त्यावर अनंतराव म्हणाले, मीही काही वेगळा नाही आहे, मलाही ते गिधाडकाम नकोच वाटतं. प्रेत फाडण्याचं काम ज्या हाताने करायचं त्याच हातांनी अन्न घेणं नको वाटतं. पण वैद्य व्हायचं आहे, त्यातही शस्त्रवैद्य व्हायचं आहे, तर या घाणीचा स्वीकारही करावाच लागतो. न द्वेष्टम कुशलम कर्म असा गीता संदेश पण आहे. महाविद्यालयाचं 4थं वर्ष पूर्ण झालं. मे जूनपर्यंत परीक्षाही झाल्या. शके 1866च्या श्रावणात म्हणजे जुलै 1944 अनंतराव आयुर्वेद विशारद झाले. त्यांना प्रथम श्रेणी मिळाली. परीक्षेचा निर्णय प्रसिद्ध झाला तेव्हा अनंतराव पुण्यातच होते. प्राचार्य मामा गोखले यांना मनापासून आनंद झाला. त्यांनी अनंतरावांचं हार्दिक अभिनंदनही केलं. ते म्हणाले, या आयुर्वेद महाविद्यालयाची स्मृती ठेवा. अनंतराव म्हणाले, असं कसं होईल? मी आपलं आणि महाविद्यालयाचं ऋण कधीही विसरणार नाही. अनंतराव निकाल कळल्यानंतर तडक पंढरपूरला गेले. त्यांच्या माथेच्या डोळ्यात सार्थकतेचे, कृतार्थतेचे आनंदाश्रूच होते. दादांना अनंतरावांच्या यशाने किती संतोष वाटला याचं वर्णन करणं तर खरंच कठीण आहे. ते राधाबाईंना म्हणाले, पोरगा लांब राहिला, कसा वागेल, कसा राहील ही काळजी होती. त्यातून एकटाच होता म्हणूनही काळजी होतीच. पण पोराने नीटपणे अभ्यास करून उत्तम यश मिळवलं ग राधा. माझे श्रम सार्थकी लागले. अगं राधा, तुला वाटत होतं मी त्याचे फार लाड करतो, पोरगा बिघडायचा, बघ आता झालं ना तुझं समाधान. दादा अनंतांना पुण्याला शिक्षणाच्या काळात पैसे पाठवीत असत. त्यांनी तेव्हा अनंतरावांना सांगितलंही होतं की अनंता, आपण गरीब माणसं आहोत, मला जेवढे जमतील तेवढे मी पैसे पाठवेन, तू त्याच्यातच सगळं भागवत जा बरं. अनंतराव तेवढ्याच पैशात आपला खर्च भागवीत असत. होता होईल तेवढे काटकसरीनेच राहत असत. त्यातच 4 पैसे जमवून वाचवून पुस्तकंही खरेदी करत असत. घरामध्ये अनंतराव पंचा नेसत असत आणि फक्त बाहेर जाताना धोतर. तसंच पंढरपुरात गेलं तरी घरात पंचावरच वावरायचे. काका पाटील नावाचे दादांचे अनुग्रहित पंढरपुरी आले होते. अनंतरावांचा मुक्कामही त्यावेळी तिथेच होता. इसवी सन 1945चा काळ असेल. श्री अनंतराव दादांच्या सेवेत पंढरपूरमध्येच होते. काका अनंतरावांच्या हुशारीवर अतिशय प्रसन्न होते. दामोदराश्रमात त्यांचा मुक्काम असल्याने ते 2 दिवस अनंतरावांना सदरा पंचावरच वावरताना पाहिलं होतं. त्यांनी विचारावं की न विचारावं अशा संभ्रमात त्यांचे 2 दिवस निघून गेले आणि शेवटी हिय्या करून त्यांनी विचारलं, अनंतराव, रागवू नकोस, अंगावर हा पंचा का? दिवस तर थंडीचे आहेत, स्वेटर वगैरे पुण्यात राहिलेत की काय? नाही नाही, आहे ना स्वेटर. त्यांनी स्वेटर मागवून घेऊन घातला. स्वेटर घातलेलं पाहूनही पंचातल्या अनंताकडे पाहून त्यांना चैन पडेना. काकांनी राधाबाईंच्या जवळ चौकशी केली. शेवटी बैठकीच्या खोलीत दोघेच असताना त्यांनी विचारलं, अनंता, मला राहवत नाही म्हणून विचारतो रे. अरे धोत्राचं काय? माझ्याकडे बघून सांग बरं. काकांच्या आग्रही प्रेमळ बोलण्याने अनंतराव विरघळले. म्हणाले, काका, आता एकच धोतर जरा चांगलंच आहे, ते सारखं कसं नेसावं? अहो जवळचे पैसे शिल्लक ठेवतो. राधाबाई तिथे आल्याच होत्या. त्यांच्याही कानावर विषय होताच. त्या म्हणाल्या, अहो अनंता की नाही महाभारताची 2 मोठी पुस्तकं घ्यायची म्हणतोय, म्हणून त्यांनी थोडेसे पैसे बाजूला ठेवलेत. त्यामुळे त्यांनी धोतर जोडी घेतली नाही आहे. काका काहीच बोलले नाहीत. त्यांच्या डोळ्यांच्या कडा मात्र पाणावल्या. ते तडक बाजारात गेले आणि अनंतरावांना लागते तशी 54 इंची पन्ह्याची उत्तम धोतर जोडी घेऊन आले. अनंतरावांना मग त्यांनी काहीच बोलू दिलं नाही. धोतर जोडी हातात ठेवत म्हणाले, अनंतराव, महाभारताची कोणती पुस्तकं तुम्हाला हवी आहेत तीही घेऊन ये पाहू. असं म्हणून त्यांनी थोडीशी रक्कम त्यांच्या हातात दिली आणि ते निघून गेले.
अतिशय कृतज्ञतेने अनंतरावांचे डोळे देखील पाणावले. त्यांनी आपल्या भावना काव्यातून काका पाटील यांना पत्रातून कळवल्यात. परी समजलेपणी पडती 60 मुद्रात या, समर्थ तरी मी कसा विकत त्या प्रती घ्यावया. निराश हृदयी वसे निशिदिनी मनई चिंतित, मिळेल कधी संग्रहा मजसी ते महाभारत. कृपाळू परमेश्वरे मजन ठेविले दुःखित, उदार हृदये तुम्ही मज दिले महाभारत. कसे कळवू मी तरी बदसे काय जे वाटले, तुम्हीच समजा पहा खचित मौन मी घेतले. आयुष्यात अनेकदा अनंतरावांनी अर्थक अडचणी सोसली आहेत, पण स्वाभिमान मात्र त्यांनी कधी सोडला नाही आहे. अयाचित वृत्ती हा त्यांचा सहज स्वभाव होता. दादांच्या आज्ञेनुसार अनंतराव आणि इंदिराबाई पुण्याला होते. उत्सवानिमित्त इंदिराबाईंचे पंढरपूरला जाणं होत असे आणि दादा त्यांना लोणावळा, पुणे, नांदेड इथेही बरोबर घेऊन जात असत. त्यामुळे इंदिराबाईंचा प्रवास मधून होत असे. त्या काळात अनंतराव पुण्यात त्यांच्या बिराडी एकटेच असत. त्यावेळी ते 8-8 दिवस दूध आणि केळी खाऊन राहत असत. त्यांना मुळातच दूध अतिशय आवडायचं. दूध आणि केळी हे पूर्णान्न आहे अशी त्यांची धारणा असल्यामुळे त्यांना दूध आणि केळी घेण्यात अतिशय संतोषच असायचा. अनंतरावांच्या भगिनी विवाहानंतर पुण्यातच राहत होत्या. त्यांना 2 अपत्ये होती, वामन आणि प्रकाश. वामनचा जन्म भाद्रपद शुद्ध प्रतिपदा म्हणजेच 2 सप्टेंबर 1940, तर प्रकाशचा जन्म 19 ऑगस्ट 1942. दुसऱ्या बाळंतपणानंतर गंगूताईंची प्रकृती फारशी ठीक नसायची. प्रकाश वर्षाचाही झाला असेल नसेल तोवरच गंगूताईंच्या शरीरावर क्षयाची लक्षणं दिसू लागली. बाळंतपणानंतर दुखणं लागलं ते क्षयावरच गेलं. दुखणं वाढतच चाललंय. दादांनी अनंताला आणि इंदिरेला पुण्यात घेऊन जाण्यास सांगितलं. त्यांनी अभ्यंकर वाड्यातच बिराड केलं. अनंतराव आणि इंदिराबाई दोघंही गंगूताईंच्या भेटीसाठी वारंवार जात असत. गंगूताई इंदिराबाईंना म्हणायची, "वहिनी, तोंडाला चव नाही आहे गं, काहीतरी वेगळं करून आण ना खायला मला." त्याचप्रमाणे इंदिराबाई रोज दुपारी वेगवेगळे पदार्थ घेऊन त्यांच्याकडे जात असत. थोडा वेळ गप्पा मारायच्या आणि परत यायच्या. परंतु दुखण्याला तसा फारसा उतार नव्हता. ताप, खोकला थोडा कमी झाला की त्या हिंडू फिरू लागायच्या. पुन्हा आजारपण ठेवलेलंच असायचं. वामन आणि प्रकाशही आबाळ होते म्हणून त्यांचा जीव तिळतीळ तुटत असत. मुलं कधी पुण्याला मामाकडे तर कधी श्रीमती राधा आजीकडे पंढरपूरला जात असत. दादांच्या बरोबर लोणावळा, पुणे, कधी नांदेड अशी आजीच्या सोबतीने प्रवासही करत असत. गंगूताईंच्या दुखण्यात औषध उपचार चालू ठेवले होते, पण प्रकृतीत फारशी सुधारणा नव्हती. उतार कसा तो पडतच नव्हता. पुढे राधाबाई लेकीच्या सेवेसाठी पुण्याला मेहेंदळे यांच्या घरीच येऊन राहिल्या. राधाबाई रात्रंदिवस लेकीची सेवा करीत होत्या, परंतु सेवेला यशच आलं नाही. राधाबाईंवर मोठा दुःखाचा प्रसंग ओढवला. विशीतील पोर संसाराच्या सुरुवातीला 2 अपत्य मागे सोडून निघून गेली. त्यावेळी लोणावळ्याला गंगा दशहरा उत्सव चालू असल्यामुळे दादा आणि अनंतराव तिथेच होते. लाडक्या बहिणीच्या निधनाची दुःखद वार्ता कळताच अनंतराव लगेचच पुण्यास आले आणि अग्निसंस्कार उरकून जड अंतःकरणाने लोणावळ्याला उत्सवासाठी परत गेले. आजचा भाग आपण इथेच संपवणार आहोत. याच्या भागात आपण राधाबाईंचं दुखणं हा विषय ऐकणार आहोत.